मोदी सरकारनं कधीही धर्मावर भेदभाव केला नाही, पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते की देशाच्या संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला अधिकार आहे. मोदींच्या कारकिर्दीतही मुस्लिमांना मोफत रेशन, घर आणि गॅस सिलेंडर मिळालाय, असं उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिला. विरोधक फक्त मोदी हटाओ म्हणतात, त्यांच्याकडे अजेंडा नाही, ते अफवा पसरवत आहेत की आपण राज्यघटना बदलणार आहोत. विरोधक एकमेकांच्या विरोधात असले तरी केवळ निवडणुकीच्या उद्देशाने एकत्र आले आहेत. विरोधक हे त्या प्राण्यांसारखे आहेत जे जंगलात पूर आल्यावर एकाच झाडाला लोंबकळतात, पण पूर गेल्यावर एकमेकांना संपवतात. महायुती पहिल्या टप्प्यात 6 जागा जिंकत आहे. तसंच महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याकडे महायुतीची वाटचाल सुरू आहे. पहिल्या टप्प्यानंतर विरोधक घाबरले आहेत. आपण मुंबई आणि राज्यातील सर्व जागा जिंकणार आहोत, पण याचा अर्थ आपण आत्मसंतुष्ट होऊन चालणार नाही, असं ते म्हणाले. विरोधक एकमेकांच्या विरोधात असले तरी केवळ निवडणुकीच्या उद्देशाने एकत्र आले आहेत, असा आरोप केला. तसंच मुंबईतील 6ही जागा महायुती जिंकेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना ऐतिहासिक मताधिक्यानं विजयी करा, असं आवाहनही शर्मा यांनी कार्यकर्त्यांना केलं.